महाराजांना शौनकानं केलेल्या प्रश्नाचं उत्तर हे अचूक मिळालं आणि त्यानंतर श्री सुतजी महाराजांना शिव महापुराणामध्ये असं एक सुंदर चरित्र सांगितलं. अंगाला शहारे येणारा तो इतिहास त्या ठिकाणी श्री शौनकांच्या समोर मांडला की येणारा जो कलियुग आहे त्या कलियुगाचा प्रभाव कसा असणार आहे, कलियुगातल्या माणसाचं वर्तन, ते विचार, ती गती कशी असणार आहे, हे सर्व येणाऱ्या त्या माणसाचा स्वभाव प्रगट शिव महापुराणामध्ये केलाय. विचित्र पद्धतीची ही त्या ठिकाणी ही अवस्था कलियुगाची होणार आहे. कधी दुष्काळ, कधी पाऊस काळा, अनेक अनेक वर्तन कलियुगामध्ये त्या ठिकाणी हे पाहायला मिळणार आहे. कलियुगातल्या माणसाचं वर्तन असं असणार आहे, कधीही समोरच्या माणसाच्या मनाविषयी कधी आपल्या मनात चांगले विचार नसणारच आहे. कधीही समोर एखादा व्यक्ती आला तर त्या व्यक्तीविषयी चांगले विचार, अशुद्ध भावना आपल्या मनात असणारच नाहीये. हे विचारश्रेणी, ही विचित्र पद्धत या कलियुगामध्ये असणार आहे. आणि कलियुगामध्ये कोणी कोणावर त्या ठिकाणी स्वार्थ प्रेम करणार नाही. प्रेम नावाचे फक्त 2 शब्द शिल्लक आहे, प्रेम नाहीच आहे. माणसाचं समाधान असं असणार क्षेत्र जगामध्ये कुठंच नाहीये. सगळी क्षेत्र, साधू संत सुद्धा लुबाडू झाली त्या कलियुगामध्ये. कोणावर विश्वास ठेवावा हेच त्या ठिकाणी कोणाला कळला तयार नाहीये. ज्या क्षेत्रावर जावं तर त्या क्षेत्रावर सुद्धा लुबाडू क्षेत्र त्या ठिकाणी निर्माण झाली. जिकडे तिकडे फक्त पैशाचा धुमाकूळ माजलाय. पैसा पैसा, धन धन. कलियुगामधले माणुसकी कुठं हरवून गेली आहे हे कळायला तयार नाही. प्रेम कुठं निघून गेलंय हे कळायला तयार नाही. एखाद्या शुल्लक गोष्टी त्या वाचून सुद्धा, अरे ज्यानं आई वडिलाच्या पोटी त्या ठिकाणी सख्या भावानं जन्म घेतला, तो पैशासाठी, धनासाठी त्या भावाचा चिरछेद करायला सुद्धा माग पाहत नाही. हा कलियुग आहे. ज्या आई वडिलांना आपल्या मुलाला जन्म द्यावा पण धन संपत्ती करता तो मुलगा आपल्या आई वडिलांचा चिरछेद करतोय, हा कलियुग आहे. एखादा माणूस जर रोडवर पडला असेल, पाणी पाणी करत असेल, शेवटच्या घटका मोजत असेल, पण त्या माणसाचा व्हिडिओ काढून त्या ठिकाणी फेसबुक, व्हॉट्सअप, मीडियाला टाकणं, पण त्याचा बचाव त्या ठिकाणी कोणी करत नाही, मदत कोणी करत नाही, हा कलियुग आहे. मायबाप जर सुखाने जगायचं असेल तर कोणावर विश्वास ठेवू नका, प्रेमाची अपेक्षा करूच नका, हा कलियुग आहे. कारण स्मशानात नेणारी ही आपलीच माणसं आहे आणि आपल्याला त्यांच्या देखत जाळणारी ही आपलीच माणसं आहे. दुःख देणारी ही आपलीच माणसं आहे, त्रास देणारी ही आपलीच माणसं आहे. कलियुग आहे, हा कलियुग आहे. पैशा करता कोणत्या थराला माणूस जाईल याचा भरोसा नाही मायबाप. कलियुग आहे. इथे फक्त आपुली आपण करा सोडवणं, स्वतःचा उद्धार कसा होईल, या संकटातून, या दुःखातून कसं बाजूला जाता येईल, प्रत्येकाने तो विचार करा मायबाप. झोपेत आयुष्य जगू नका रे. अर्ध आयुष्य चाललंय, वेळ कोणासाठी थांबत नाहीये, टाइम कोणासाठी थांबत नाही मायबाप. कधी क्षण निघून जाईल, कधी आयुष्य निघून जाईल, पत्ताही लागणार नाही. जीवनात पश्चातापाची वेळ येईल मायबाप. प्रत्येकाला मरणाच्या व्याधी आहेत, मरणाचे कष्ट आहे. तो श्रीमंत असो किंवा गरीब असो, दरिद्र असो, प्रत्येकाचा मृत्यू सारखाच आहे मायबाप. अरे कोट्याधीश असला तरी त्या ठिकाणी हजाराची नोट कपाळाला चिटकता येत नाही मायबाप. श्रीमंत कोट्याधीश असला तरी चिल्लर 1 रुपया लागतो. इथे लक्षात ठेवा. कितीही संपत्ती कमवली पण सोबत मात्र कवडी दमडी येत नाही. लक्षात ठेवा, नाही येत काही. पण जीवनामध्ये जे कर्म, सत्कर्म, माणुसकी, लोकांवर केलेलं प्रेम, दया, मदत, परोपकार,
बास एवढं धन मात्र माणसाच्या सोबत येतं, बाकी काही येत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहात कोणी विचारत नाही. एक दिवस सगळं इथं ठेवून निघून जायचंय माहिती. कलियुग आहे. आणि कशाचा अहंकार करायचा आहे? का श्रीमंतीचा अहंकार करायचा आहे? का सौंदर्याचा अहंकार करायचा आहे? का अहंकार करायचा? का सोबत काय आणलंय आपण की त्याचा अहंकार आपण करायचा आहे? या सौंदर्याचा अहंकार का करायचा? हे सौंदर्य कोणाचं आहे? अरे आपण पारतंत्र माणसं आहेत रे, पारतंत्र माणसं आहे. देवाचंच फुल घेतोय आणि देवालाच फार मोठ्या अभिमानाने म्हणतो, देवा मी फुल तुला वाहतोय. किती हसत असेल माझा भोलेनाथ. अरे वेड्या, जे फूल तू मला मोठ्या अहंकारानं वाहतोय ना, ते फूल सुद्धा मी तयार केलं रे. त्या फुलामध्ये सुगंध मी टाकलाय आणि माझंच फूल तेरा तुझको अर्पण. माझंच फूल तू मला अर्पण करतोय. काय आपलं काय देणार आहेत आपण कोणाला? काय भगवंताचं काय करणार आहे आपण? काही नाही आपलं इथे. ही संपत्ती भगवंताची, हे धन भगवंताचं आहे, हे शरीर भगवंताचं आहे, हे सगळं काही त्याचं आहे मायबाप. अरे येताना कोणी काही आणत नाहीये आणि जाताना सुद्धा कोणी काही नेत नाही मायबाप. कशाचा अहंकार करायचा? जीवनात सर्वात मोठं धन आहे ते माणुसकी मायबाप. माणुसकी फार महत्वाची आहे जीवनामध्ये. कधीतरी जर त्या ठिकाणी अमर व्हायचं असेल ना, वाटत असेल की आपलं नाव कुठंतरी कोरल्या जावं, तर जीवनात जर वाटत असेल आपला इतिहास निर्माण व्हावं, त्या संपत्तीचा जर आनंद घ्यायचा असेल तर त्या संपत्तीच्या पाठीमाग परोपकार असणं फार महत्वाचं आहे. परोपकार असेल. एखाद्याकडे खूप संपत्ती आहे पण कधी सप्ताह करता दान देत नाहीये. खूप संपत्ती आहे पण कधी परोपकार नाहीये. खूप संपत्ती आहे पण एखाद्या गरीबाचा मुलीचं लग्न मोडत असेल तरी देत नाहीये. खूप संपत्ती आहे पण जीवनामध्ये सत्कार्य नाहीये. खूप संपत्ती आहे पण शिवपुराण ऐकत नाहीये. खूप संपत्ती आहे पण मंदिरात जात नाहीये. खूप संपत्ती आहे पण कधी जीवनामध्ये कोणतंच कार्य, अन्नदान, कुणाचा सत्कार, आदर, मान, सन्मान होत नाही. एक सांगू का, त्याच्यासारखा दरिंद्री माणूस कोणी नाही. त्याला दरिंद्री म्हणावं माय. अरे सगळं असताना जर तुझ्याकडे काही होत नाही तर काय करायचं आहे? पण एखादा गरीब माणूस असेल, जर त्याच्या हातून जर सत्कार्य होत असेल, अन्नदान होत असेल, कुणाला मदत होत असेल, परोपकार होत असेल, तर त्याच्यासारखा श्रीमंत कोण नाही माहिती. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती अत्यंत महत्वाची माहिती. अरे काय करता तुमचे बंगले? बंगला महत्वाचा नाही, बंगल्यातली माणसं महत्वाची माहिती. माणसं महत्वाची. जोपर्यंत मनाची श्रीमंती तयार होत नाही तोपर्यंत या श्रीमंतीचा आनंद निर्माण होत नाही माहिती. माणसं महत्वाची रे. श्रीमंती खूप पैसा कमवा, जीवनात जगताना खूप पैसा कमवा, पण त्या पैशाच्या पाठीमाग लोकांचं प्रेम कमवा, माणुसकी कमवा, लोकांचा आदर कमवा, गोर गरिबांचं कल्याण करण्याची धारणा ठेवा. शिवपुराणामध्ये असा विषय आला मायबाप की जो सत्कार्य करतोय, नोहे किंबहुना एखादा श्रीमंत असेल पण मंदिरात जाऊन जर झाडू जर मारत असेल तर त्याच्यासारखं मोठं सत्कार्य कोणतं नाही मायबाप. ती भोलेनाथाची पूजा आहे जर झाडू मारत असेल. परमार्थ काय? जीवनामध्ये परोपकार असणं फार महत्वाचं आहे. कधीतरी जीवन जगत असताना हे या दोन हाताने कधीतरी कोणाचं जीवनाचं कल्याण होणं फार महत्वाचं रे मायबाप. कुठपर्यंत ह्या दोन हातानं पाप करायचं आहे? कुठपर्यंत? पाप करण्याकरता हे हात नाही दिलेत, वाईट पाहण्याकरता हे डोळे नाही दिलेत, कोणाला शिव्या शाप देण्याकरता ही वाणी नाही दिली, कोणाचं निंदा ऐकण्याकरता हे कान नाही दिले मायबाप. हे जे काही भगवंताने दिलं ना, हे फक्त त्याच्या सत्कर्माचा आनंद घेण्याकरता दिलं मायबाप. आणि आज तुम्ही भाग्यवान आहात. त्या दैठणची मंडळी फार मोठ्या श्रद्धेनं, प्रेमानं, उल्हासानं हे भगवान शिवांचं गोड असणार हे अलौकिक चरित्र तुम्ही श्रवण करत आहात. भाग्यवान आहात तुम्ही, भाग्यवान आहात.
सर्व तीर्थाचं स्नान गेली कालपासून आपण करतोय मायबाप. कालपासून हा सप्त दिवसाचा प्रवास भोलेनाथांच्या संगतीत आपण करतोय. समोर त्या ठिकाणी फार सुंदर अलौकिक संवाद आहे माझ्या भोलेनाथाचा आणि पार्वती मातेचा आहे. सनकादी शौनकांना त्या ठिकाणी हाच प्रश्न ज्यावेळेस श्री शुकजी महाराज सुतजी महाराजांना विचारला, जर एवढा महाभयंकर कलियुग असेल तर या पामर जीवानं कसं उद्धरून जायचं, काय करायचंय, कोणती साधना करायची, कोणता जप करावं, कोणता तप करावं, काय हाल होतील या कलियुगातल्या लोकांचे, काय हाल होतील. महाभयंकर हा कलियुग आहे मायबाप. सावध राहा, झोपेत राहू नका रे. जीवनाचा हिशोब लावा. भगवंताने आपल्याला श्वास मोजून दिले, लक्षात ठेवा. कधी श्वास संपून जाते त्याचा भरोसा नाही. एवढं बिनधास्त आयुष्य जगू नका. भान ठेवा. आपल्या डोळ्यासमोर सतत मरण आठवा की मला मरायचंय, उद्याचा दिवस मी राहील का ना राहील. पण आज भगवंताने त्या ठिकाणी आपल्याला ठेवलं ना. उठल्या उठल्या भगवंताची निदान हो उपकार मान्य करता देवाला जाना देवा की आज तू मला जिवंत ठेवलंस. आज ही सृष्टी, आज तुझं दर्शन मी घेऊ शकतो. माणसाचं जीवन हे कोरं नसलं पाहिजे मायबाप. भगवंताची आठवण करून जो व्यक्ती जीवन जगतो ना त्याच्या जीवनात आनंदाशिवाय काहीच प्राप्त होत नाही मायबाप. जो व्यक्ती भगवंताला समोर ठेवून जगतोय, प्रत्येक काम भगवंताला साक्षी ठेवून करतोय ना मायबाप, की जो करतोय माझा भोलेनाथ करतोय, ज्याची ही धारणा आहे, मी जे कर्म करतोय. एक सांगू का, काही तर संसार करत असताना, प्रत्येक कर्म करत असताना जर भोलेनाथाचं स्मरण मनात असेल तर कोणतंही कार्य विफल होत नाही नाही होत. काय तुम्हाला जीवनाचा अनुभव सांगावा, काय भोलेनाथांचा चमत्कार सांगावा मायबाप. माणसं कधी देवाला पाहण्याचा प्रयत्न करत नाही. आज या कलियुगाचं महात्म्य सांगत असताना त्या ठिकाणी एक पर्याय सांगितला, घाबरले होते शौनक. काय होईल, कसं होईल. पण एक सांगू का, भोलेनाथाचा अनुभव घ्यायचा असेल तर माणसाने एक निष्ठ असावं. लक्षात ठेवा, एक निष्ठ असावं. कारण तुमचं असं होतं ना, एखादा महाराज जर आला ना, जर असं सांगितलं, एक महाराज त्या ठिकाणी तलवाड्यामध्ये असं एक बाबा आलाय की तो बाबा बरोबर माती घेतोय, त्याचं कुंकू करतोय, चमत्कार करतो, महिला मंडळाचा टेम्पो लगेच भरतो, निघले बाबा कर. हा कलियुग आहे. कलियुगामध्ये चमत्काराला नमस्कार आहे. हे तुमचं मन जे विचलित झालं ना, गुरुवारच्या दिवशी वेगळाच बाबा, प्रत्येक दिवशी तुमचे देव बदलले जाते, तुमचे भावना बदलले जाते. जर मनाची चंचलता असेल मायबाप तर तुम्हाला काही प्राप्त होणार नाही, काही प्राप्त होणार नाही. एक निष्ठ मनामध्ये पाहिजे, चांगलं होईल किंवा वाईट होईल, फक्त एक देव मनात पाहिजे. असं नाही लगेच चांगलं होईल असं नसतं मायबाप. भगवान भोलेनाथ परीक्षा पाहिल्याशिवाय कोणालाही सुख दान देत नाही मायबाप. माझ्या जीवनात सुद्धा माझ्या भोलेनाथाने काय परीक्षा पाहिली रे, काय परीक्षा पाहिली, काय परीक्षा पाहिली मायबाप. माझं जीवन माझ्या भोलेनाथाने सगळं चालवलं बघा, सगळं चालवलं बरं का काका नाना. ना मला कोणता अभ्यास आहे, ना आळंदी, ना पंढरपूर, ना वृंदावन. माझ्या भोलेनाथाची कृपा आहे. मला कळत नव्हतं लहानपणापासून कोणाचं स्मरण करावं, कोणाचं नाम धारण करावं. हे शिवपुराण हे आता प्रचलित झालं मायबाप. आणि हे प्रचलित करणारे थोर महात्मा म्हणजे भगवंतानी धाडून दिला ते प्रदीप मिश्राजी मायबाप. थोर महात्मा, थोर महात्मा देवानं धाडून दिला. एक फार अलौकिक दूत धाडून दिलाय मायबाप, की साक्षात भोलेनाथाचं दर्शन करून देणारा महात्मा धाडून दिला. आज माझा भगवान भोलेनाथाचे मंदिर काही बंद पडले होते, आज ते मंदिर सुद्धा सुरू झाले रे त्या महात्म्यामुळे.
अरे कित्येक महात्मे गेले पण लोकांची मनस्थिती नाही बदलली गेली. पण आज भगवंताचा दूत आला आणि सगळं महाराष्ट्र बदलून टाकला, सगळं जग बदलून टाकला. आज प्रत्येकाच्या मनामध्ये भगवान भोलेनाथाशिवाय बाकी काहीच नाही माय, फक्त भोलेनाथ श्री शिवाय नमस्तुभ्यं, काहीच नाही माय. आज माझ्या भोलेनाथाचा तो चमत्कार आहे. नोहे नोहे साक्षात ते प्रदीप मिश्रा नाही, साक्षात भगवंताचा दूत आहे माय. सोपं नाहीये, सोपं नाही. कित्येक आलेत आणि कित्येक गेले मायबाप. पण आज सर्वांची मनस्थिती विचार बदलून टाकणं एकमेव महात्मा आहे. ज्याला जीवनामध्ये तो अनुभव आला ना, त्याच व्यक्तीची वाणी पवित्र असते मायबाप, लक्षात ठेवा. लोकांच्या मनावर राज करणं, लोकांचं मन खेचून घेणं, हे भोलेनाथाच्या कृपेशिवाय होत नाहीये मायबाप. ही त्याची कृपा असू लागते. नुसता अभ्यास करून, गोष्टी पाठ करून समाजाचं मन खेचल्या जात नाहीये. समाजाची अवस्था ही अभ्यास करून बदलल्या जात नाही रे मायबाप. समाजाची अवस्था बदलायची असेल ना, तर अगोदर वक्त्याच्या मनातला तो अनुभव, भोलेनाथाचा अनुभव, त्या ग्रंथाचा अनुभव स्वतः त्यानं प्राप्त केलेला पाहिजे. पंचाक्षर मंत्राचा अनुभव स्वतः त्यानं जीवनात घेतलेला पाहिजे, तर त्या पंचाक्षर मंत्र सांगत असताना लोकांच्या मनावर परिणाम होतो. नुसतं ग्रंथ वाचून, गोष्टी वाचून लोकाला तो परिणाम होणं हे शक्य नाहीये माहिती. आज कथा तुम्हीही करता, सर्वजण कथा करू शकता. पण ज्यावेळेस मी लहान होतो माईबाप, लहानपणापासून एक सांगू का, माझ्या भोलेनाथा समोर मी आहे. मला नाही आवडत तिकडे उदाहरण सांगायला, पण लहानपणापासून आमच्या घराण्याला त्या ठिकाणी भोलेनाथांचं अधिष्ठान आमच्या गावाला असल्यामुळे मला कळत नव्हतं कोणता मंत्र जपावा. पण लहानपणापासून एकच मंत्र माझ्या आयुष्यात मी आज प्रगट करतो, कधी प्रगट करू नये. पण माझ्या आयुष्यामध्ये माझे लेकरं सुद्धा, माझी पत्नी सुद्धा, आम्ही सगळेजण बास ओम नमः शिवाय शिवाय मंत्रच कधी कोणता तोंडला आला. पण कधी फार लहान, त्यावेळेस असं शिवपुराण वगैरे काही मला माहिती नव्हतं. शिवपुराण आहे का नाही हे सुद्धा माहिती नव्हतं. फक्त अधिष्ठान मंत्र आमच्या गावामध्ये भोलेनाथांचा आहे. नाही माईबाप, कधी कधी जीवनामध्ये भोलेनाथाने एवढा परीक्षा पाहिली नाही, एवढी परीक्षा पाहिली. कारण ज्यावेळेस तुम्ही भोलेनाथांची सेवा कराल ना, त्यावेळेस तुमच्या जीवनात एवढ्या अडचणी येतील ना, भयानक अडचणी येतील. माझ्या गुरुदेवाला प्रश्न केला होता एक जण की, ज्यावेळेस आपण भोलेनाथांची सेवा करतोय, भगवंताची सेवा करतोय, त्यावेळेस भगवंताची कृपा जीवनात कधी प्राप्त होते, कशी कृपा प्राप्त होते, कसं जाणून घ्यायचं आहे. गुरुदेवानं सांगितलं, ज्या वेळेस ज्या भगवंताची तुम्ही पूजा करता, अर्चना करता, धारणा करता, भगवंताची कृपा त्यावेळेस प्राप्त होते, किंवा कृपेला सुरुवात झाली आपल्या जीवनामध्ये, भोलेनाथाच्या कृपेला सुरुवात झाली. हे कसं माणसाने जाणून घ्यायचं? ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये अडचणी सुरू झाल्या, दुःख सुरू झाले, संकट सुरू झाले, असं समजा आता भोलेनाथाची कृपा सुरू झाली. माहिती, ही देवाची परीक्षा आहे. भगवान परीक्षा पाहिल्याशिवाय मात्र तो प्राप्त होत नाही. जसं एखाद्या चरकामध्ये तो चरक ऊस, जो रस आपण पेतो ना, इकडून ऊस घालतो, तिकडून घालतो, पुन्हा घडी घालतो, पुन्हा टाकतो, पुन्हा घडी घालतो, पुन्हा टाकतो, इतका पिळू पिळू घेतोय की त्या ऊसामध्ये थोडा किंचित सुद्धा रस ठेवत नाही. माहिती, तेवढा भगवान माणसाला पिळू पिळू घेतोय. माझ्या आयुष्यामधला माझ्या भोलेनाथाचा अनुभव सांगतो रे मायबा. तुम्ही एक निष्ठ राहा गड्या. तुमचं काम झालं की तुम्ही बिल्वपत्राचा अभिषेक असेल, पार्थिवलिंगाचा अभिषेक असेल, तुमची श्रद्धा पटकन बदलल्या जाते मायबा. कामापर्यंत तुम्ही फक्त देवाला बसताय, काम झालं की कोणी देवाला विचारत नाही. ही आपली सेवा देवाला कामापुरती आहे. पण नाही ना रे, देवाला सुद्धा अत्यंत दुःख होतं मायबा. तो सुद्धा एक निष्ठावंत भक्ताची वाट पाहतोय. पण आपली भक्ती ही एकाग्र नसताना, निष्ठावंत नसताना, एक निष्ठ नसल्यामुळे माझ्या भोलेनाथाला ते दुःख प्राप्त होतं. मायबा, भोलेनाथाने अशी परीक्षा पाहिली माझ्या आयुष्यामध्ये. मायबा,
नाना जीवनामध्ये दिवाळी आली बघा, आमच्या म्हणजे दिवाळी आली असताना अशी मी कथा करत होतो मायबाप, पण आतापर्यंत मी कथेचा पैसा बोललो किंवा पैसा लुबडून घेतला आतापर्यंत माझ्या वाणीतून तर निघालं नाही मायबाप. हा, कलाकारांचं बोललो असेल मी, कलाकारांना एवढा खर्च येतो असं असं लागतं, हे सगळं स्पष्ट बोलणार. पण जेवढ्या माझ्या आयुष्यामध्ये 100-150 कथा झाल्या माईबाप, 150 फोन नंबर माझ्या जवळ आहे. माझ्या पश्चात सगळ्यांनी फोन प्रत्येक गावाला विचारायचं की महाराजांनी कशी कथा केली, किती पैसे नेले, किती लुबाडलं, कशा कशाचा पैसा घेतला, विचारा मायबाप. माझं जीवन हे त्या ठिकाणी मला माहिती, मी होतो काय आणि झालो काय. ही भगवंताची कृपा. आज अलौकिक व्यासपीठावर त्यानं मला बसवलंय, अजून काय द्यायचंय मला. अरे दिवाळी आले नसतर भोलेनाथानं ती एक अशी परीक्षा पाहिली ना, अशी परीक्षा पाहिली. काका, दिवाळीला माझ्या घरामध्ये भगवंतानी काही ठेवलं नव्हतं. लेकराला फटाके वाजायला सुद्धा भगवंताने काही ठेवले नाही. सगळं गाव फटाके वाजत होतं आणि आमचं घर, आम्ही सगळं कुटुंब घरामध्ये फक्त शांत बसलो होतो. माझी लेकर म्हणायची, बाबा बाबा फटाके आणा ना आपल्याला, बाबा फटाके आणा ना. बघा ना लेकर, माझे मित्र सगळे बाहेर फटाके वाजवतात, तुम्ही आणा ना. लेकराला जवळ घ्यावं, घट्ट मिठी मारावी आणि सांगावं, राधेश्याम अरे आणू ना, आपण आणू ना. हे भोलेनाथ परीक्षा पाहतो माय, अतिशय परीक्षा पाहतो. आणि परीक्षा पाहण्याचं कारण आहे की हा एकनिष्ठ आहे का. भोलेनाथाच्या परीक्षात उतरलं की बास त्याच्या कृपा अशी बरसते मायबाप की बास माणूस वेडा पार करून टाकतोय. तो घेत राहावं माणसाने भोलेनाथांचं, घेत राहावं. ती दिवाळी अशी गेली ना की घरामध्ये अन्नाचा कण नव्हता आमच्या. लेकराने फटाके वाजवावे आणि आम्ही त्या ठिकाणी फक्त कडी कुलूप लावून शांत होतो. हीच परीक्षा नाही मायबाप, हीच परीक्षा नाही. माझ्या जीवनातला एक तर अलौकिक सर्वात मोठा चमत्कार मी सांगतो, माझ्या भोलेनाथाचा चमत्कार सांगतो मायबाप. तो चमत्कार मी सांगेल तुम्हाला. कदाचित तुमचं मन बदललं जाईल, तुमचे विचार बदलले जाईल मायबाप. काय तो कृपा करतोय, कशी कृपा करतोय, कशी मदत करतोय मायबाप. कधी कृपा करून आपल्या जीवनातून निघून जातोय याचा पत्ता लागत नाही, पत्ता लागत नाही. बरे का काका, माझी एकुलती एक बहीण आहे, मला एकच बहीण आहे. आणि एक वेळेस सहज तिची परिस्थिती बरोबर नसल्यामुळे तिला मी घेऊन चाललो होतो. पण ताडा हातगावून जात असताना बहिरगड नावाचं एक गाव आहे बघा, तुम्हाला माहिती असेल ठिकाणी. गाडी उतरायला होती आणि अचानक जात असताना मला थोडाही टाइम मिळाला की माझं ते चालू असतं. भगवंताचं भजन करत असताना काही गुपित पद्धतीने भजन असतं, काही स्पष्ट पद्धतीने असतं. पण एक क्षणही भगवंताच्या भोलेनाथाशिवाय जाऊ नये रे माईबाप, जाऊ नये. ज्यावेळेस गाडी जात असताना गाडीमध्ये कशी ती खाली पडली त्याचा तिलाही अंदाज लागला नाही, मलाही अंदाज लागला. जशी खाली पडली मायबाप तशी ती मेंदूर आपटली आणि काही सेकंदात बेशुद्ध पडली. आणि एक क्षणभर ती ज्यावेळेस माझ्याकडे पाहिलं की लगेच वांती स्तुतीला सुरू झाली. अनुभव सांगतो मी, भोलेनाथांचा चमत्कार सांगतो रे मायबाप, माझ्या भोलेनाथाचा चमत्कार सांगतो. काय करतोय तो, कधी कृपा करतोय तो जाणीव होऊ देत नाही. कधी आपल्याकडे येतोय, कधी भेट देतोय, कधी काय कोणतं काम करून जातो ना मायबाप कळत नाही. अरे एखाद्या जंगलामध्ये आपण सहज अडकल्या जातोय, आपली गाडी बंद पडते, एक माणूस येतोय, गाडी चालू करून देतोय आणि निघून. कोण आहे तो माणूस, कोण आहे? अरे साक्षात भोलेनाथ आहे, साक्षात भोलेनाथ. आणि त्या ठिकाणी पडली, बेशुद्ध पडली मायबाप. काही क्षणात समाज गोळा झाला. एकदा तिने माझ्याकडे पाहिलं दवाखान्यामध्ये, जोशी हॉस्पिटल म्हणून आहे घनसावंगीमध्ये.
तिथं ऍडमिट केलं, तिला वांती झाली, मेंदूला जबरदस्त मार आहे तिच्या. डॉक्टर म्हणले हे बघा, जोपर्यंत तिची वांती थांबत नाही तोपर्यंत मी विलाज माझ्याच्याने होऊ शकत नाही, कारण एकदा मेंदूला जबर मार लागला की बाई वाचत नाही, वांती नाही झाली पाहिजे. त्यानं खूप प्रयत्न केले पण सांगितलं हलवा. मला काही कळत नव्हतं, कोणी जवळ नव्हतं, कशी माणसं गोळा झाली, कसं दवाखान्यात ऍडमिट केलं, मला काही कळत नव्हतं. पण एक सांगू का, त्या पिरियड मध्ये भगवान म्हणतात त्या दुःखात देवाची त्या ठिकाणी त्या क्षणात आठवण होत नाही. पण एक सांगू का मायबाप, मला माहिती होतं माझी परिस्थिती साधी आहे आणि मला माझ्या भोलेनाथाशिवाय कोणी वाचू शकत नाही. सारखं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मला विश्वास होता, मला माहिती आहे हे भोलेनाथ तुझ्याशिवाय कोण नाही रे. मला माझी परिस्थिती नाहीये तिला दवाखान्यात दाखवण्याची, माझी सर्व धन दौलत तू आहेस, तू आहेस. अरे कधी माणसं गोळा झाली, कधी त्या ठिकाणी गाडी आली कळालं नाही. एक माणूस येतो म्हणतो चला जायचंय जालन्याला. मला माहिती नाही, मी विचारलं नाही कोण आहे, मी बिनधास्त त्या गाडीमध्ये बसतोय. गाडी अंबड पर्यंत येते, लोकांना माझ्याकडे पाहावं, मी शुद्धीर नाहीये. लोकांनी 10 रुपये द्यावे, 5 रुपये द्यावे, गाववाल्याने फोन करावे, घाबरू नका. तिथून हे सण होत नव्हतं म्हणून बेशुद्ध अवस्थेमध्ये तिचं मान माझ्या मांडीवर आहे. जालन्यामध्ये त्या ठिकाणी ऍडमिट केलं. प्रभू मॅडम म्हणून आहे जालन्यामध्ये, मेंदू स्पेशलिस्ट आहे, तिकडे ऍडमिट केलं माई बाप. ज्यावेळेस तिनं तिला चेक केलं, तिनं सांगितलं हे बघा वाचण्याचे चान्सेस नाही, मेंदूला जबरदस्त मार आहे. मी तिच्या जवळ गेलेलोच नव्हतं, मी फक्त दवाखान्यात लोकांना नेलं, मी फक्त माझ्या भगवंताची आराधना करतो. मला माहिती आहे तू आहेस, तू आहेस, तुझ्याशिवाय मला आता कोण नाही रे देवा. हे माझा भोलेनाथ, माझा शंकर. मायबाप सांगितलं जायचा सिटी स्कॅन करा, पण त्या अगोदरच्या मेंदूचं ऑपरेशन करावं लागेल. 80 ते 90 हजार रुपये तुम्हाला अकाउंटला भरावं लागतं. मायबाप तो काळ असा होता, मला कार्यक्रमाचे 500 ते 600 रुपये त्या काळी द्यायचे. घरामध्ये फक्त 3000 रुपये माझ्या होते, 3000 जमून ठेवल्याने. तर 80-90 हजार मी आणू तरी कुठून. गावाकडे एक जणाला फोन केला, बाबा माऊलीच्या घरामध्ये काय पैसे असतील घेऊन या. तर पैसे सापडले फक्त 3000 रुपये. मायबाप आणू कुठून मी 1 लाख रुपये. बघा माझा भोलेनाथ कशी कृपा करतो रे. ते 3000 एक जण घेऊन आला, तिला सिटी स्कॅन करण्यात आला. सगळ्यांचं लक्ष त्या सिटी स्कॅनवर लागले, काय काय रिपोर्ट आहे. आणि मॅडमने सांगितलं नाही, 100% ती जगू शकत नाहीये, मरतीये, मेंदूला मार आहे. मायबाप ज्यावेळेस रिपोर्ट आला, सगळी माणसं त्या मॅडमकडे पळाली आणि तिच्या समोर येऊन बसली. मॅडम ती रिपोर्ट पाहते, मी बाहेर आहे, माझं भजन चालू आहे, भोलेनाथांची आठवण चालू आहे. ज्यावेळेस रिपोर्ट पाहत होती ना मायबाप, ऐकणारे ऐकणारे, त्यावेळेस सतत तिनं पान पलटावं, सतत पान पलटावं आणि लोकांकडे पाहावं, सतत पान पलटावं. हे राम हे शब्द तिच्या मुखातून गेला. लोक घाबरली, मॅडम काय झालंय. अहो गरीबाची पोरगी आहे, काय परिस्थिती अत्यंत गरीब आहे, काय झालंय, मुलगी वाचली पाहिजे. मॅडमने डोक्याला हात लावले आणि बोलत होती, अहो असला रिपोर्ट माझ्या आयुष्यामध्ये जसा दवाखाना मी टाकलाय, ही ड्युटी करते, तसला असला रिपोर्ट आणि असला रिपोर्ट मी पाहिलाच नाहीये. काय झालं मॅडम, काय झालं मॅडम. अहो त्या मुलीच्या डोक्याला मार आहे, रक्तस्त्राव चालू आहे, बेशुद्ध आहे ती मुलगी. हे सगळे लक्षण असे की ती मुलगी वाचत नाहीये. आणि ज्यावेळेस हा रिपोर्ट मी सतत पाहते, हा रिपोर्ट तिचा आहे, रिपोर्ट खोटा येऊ शकत नाहीये. पण रिपोर्ट असा सांगतोय की या मुलीला कसलाही मार लागलेला नाही. मायबाप कसलाही मार लागला नाही. माझ्या भोलेनाथांनी कृपा अशी केली, जे
3,000 माझ्याकडे होते ना मायबाप. माझा परिणाम विचार करत होता, माझ्या ज्ञानाकडे फक्त 3,000 आहेत, माझ्या ज्ञानेश्वरकडे पैसे नाहीत. भोलेनाथाने अशी कृपा केली मायबाप, 3,000 शिवाय एक रुपया सुद्धा वर लागला नाही मायबाप. 7 तास बेशुद्ध असणारी माझी बहीण 1,00,000 रुपये भरती करायला सांगितलं. ज्या भोलेनाथांचा जो धावा चालू होता ना रे, काय करतो रे तो, काय करतोय जीवनात येऊन सांगा ना. किती मदत करतोय तो, आपली वाट पाहतो रे तो, आपल्या सानिध्याची तो वाट पाहतोय. 1000 हात करून तो आपली प्रतीक्षा करतो रे. आपल्या वाटेचे, आपल्या भक्तीचे भुकेला तो भगवान. विचार केला की माझ्या ज्ञानेश्वरकडे 3,000 शिवाय 1 रुपया सुद्धा नाही. मायबाप, जे 3,000 माझ्याकडे होते ना, 1 रुपया सुद्धा भोलेनाथाने वरती लागू दिला नाही मायबाप. ज्यावेळेस मला हे कळालं ना की माऊली महाराज तुमची बहीण अत्यंत क्लिअर आहे, काही झालं नाही, आणि फक्त 3,000 लागले. माय बाप, एवढी आठवण आली ना माझ्या भगवंताची. मोठ्यानं टाहो फोटा, देवा काय केलंस रे तू, उपकार फेडलेस का रे, फेडलेस का तो उपकार, काय करतोस रे, कधी आलास, कधी बिल चुकवलंस रे तू, हे बिल तू चुकवलंस रे भोलेनाथ, फेडलेस ना उपकार. अरे काहीतरी उपकार राहू देणार आहे, काहीतरी उपकार राहू दे. मायबाप, सर्वात भोला माझा शंकर आहे. निष्ठावंत प्रेम असेल, निष्ठावंत भक्ती असेल, एक निष्ठा असेल ना मायबाप, जगाचा मायबाप माझा भोले शंकर कधी येईल आणि तुमचं संकट पार करेल सांगता येणार नाही. पण आपण एक निष्ठ राहत नाही. आज कोणी सांगितलं की तुम्ही ओम नमः शिवाय म्हणा, बास ओम नमः शिवाय म्हणायला सुरुवात करतोय. एखादा दुसरं कोणी आलं की तुम्ही हे म्हणा, ते म्हणायला सुरुवात करतोय. क्षणाला त्या ठिकाणी आपली भावना बदलल्या जाते, भक्ती बदलल्या जाते, आणि परत भगवंताला त्या ठिकाणी अपराध द्यायचा. काय होत नाही शिवपुराण ऐकले ना, काय होत नाही पंचाक्षर मंत्र गायले ना, काय होत नाही श्री शिवाय नमस्तुभे म्हणल्यानंतर काही होत नाही. अरे माझा भगवान मदत करायला तयार आहे, पण चुकतो देव चुकत नाहीये, चुकतो आपण. माय तो तर 1000 हात करून उभा आहे, मदत करण्याकरता उभा आहे. मायबाप, मी तर उमापूर मध्ये माझं शिवपुराण फार मोठ्या विशाल समाजामध्ये होतं. 10 ते 15,000 समाज होता. तिथे मी चॅलेंज केलं होतं मायबाप, चॅलेंज. मला विश्वास आहे जर जीवनात अनुभव घ्यायचा असेल ना, तर मी 3 दिवस देतोय श्रोत्याकडे. मी जी साधना सांगेल ती साधना 3 दिवस करा, आणि 4थ्या दिवस त्या ठिकाणी माऊली महाराजांना सांगा की अनुभव आला की नाही आला. जर 3 दिवसात अनुभव आला नसेल तर मी तुमच्या देखत हे व्यासपीठ सोडून देईल. माहिती 3 दिवस. पण मी जी सांगेल ती साधना तुम्ही केली पाहिजे, जी सांगेल ती साधना. का हे का सांगतोय मी, हे का रिक्स घेतोय मी, हे सोपं सांगणं की 3 दिवसामध्ये ही साधना करा. 3 दिवसात तुम्हाला भोलेनाथांचा त्या ठिकाणी प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही, तो चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही, तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. ते 3 दिवसाचं त्या तपश्चर्याचं फळ तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. पण ती तपश्चर्या, ती साधना त्या पद्धतीची झाली पाहिजे. का अनुभव येत नाही, का तो प्रकट होत नाही, का तो मदत करत नाही, का सुखदान करत नाही. करतोय मायबाप, पण साधना करता करता आपण चुकतोय कुठंतरी, आपण चुकतोय. त्या साधनेमध्ये आपला स्वार्थ, आपलं मन एकाग्र होत नाही. मी सांगतो दररोज मंदिरात गेल्यापेक्षा 8 दिवसातून एकदाच मंदिरात जा. पण असं जा की मंदिरात जाताना तुम्ही वेगळे असाल आणि येताना वेगळे असाल. मायबाप, जात असताना भावना वेगळी असेल, पण येत असताना तुम्ही अगदी अत्यंत अत्यंत विशाल बदल झालेला असेल. 8 दिवसातून एकदा जा.
पण पूजा अशी करावी ना की बास आपलं मन प्रसन्न झालं पाहिजे. पण आजकाल पूजा अशी आहे ना, सांगू का, सांगू थोडी. माणसं पूजा करतात जे देव जसं खोऱ्याने माती ओढतात का तशी देव भडभड भडभड ओढतात. आणि त्या ताटात टाकल्यानंतर जसं धुण्याला आपण असं हिसळतो का, काही माता मुले असं हिसळतात, बोलणं चालू, शिव्या देणं चालू, निंदा करणं चालू, असं हिसळायचे लगे ठेवून द्यायचे. आणि जेच पंचपाळ्यातलं कुंकू बचक भर घ्यायचं, एवढं भरलेलं बोट, मग त्याच्या नाकात जाईल, तोंडात जाईल, कसं जाईल ते. देवघर काळ, देव काळे आणि हे बी काळे. काय कामाची पूजा, कशाला पूजा करायची? अरे पूजानं आत्मविश्वास निर्माण होत असतो माहिती. पूजानं माणसाची मानसिकता बदलत असते, याच्याकरता पूजा असावी. पूजा केल्यानंतर घराचं सौंदर्य वाढत असतं. पूजा केल्यानंतर घराची मानसिकता, घराचं त्या ठिकाणी प्रसन्नता वाढत असते. पूजा केल्यानंतर घराचं त्या ठिकाणी वृंदावन त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. अशी सुंदर अलौकिक पूजा असावी की पूजा केल्यानंतर देवाला पाहत 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 आपल्या डोळ्यात पण अश्रुधारा वाढ, अशी पूजा असावी. मी सांगितलं मायबाप, पूजा करावी, परमार्थ करावा, देवाची भक्ती करावी, तर ढोबळ मनाने करूच नका, काही फायदा नाही. करायची असेल तर स्वतःमध्ये काहीतरी बदल घडलाच पाहिजे, तरच देवाची पूजा करायची. माय काहीतरी पूजा केल्याचा आनंद, तो आनंद आपल्याला प्राप्त झालाच पाहिजे, तरच पूजा करायची. नाही तर 10 दिवसाला पूजा केली तरी चालते. आपल्या लेकराला आंघोळ घातल्यानंतर असं करतो का बरं, त्या टपामध्ये असं हिसवतो का आपल्या लेकराला? गंध लावत असताना आपल्या लेकरा अगदी डोळ्यामध्ये तो गंध जाऊ नये, आग होणे, माझ्या लेकराला कोणता त्रास होणे, किती सुंदर मेकअप करतात. माझा राजा, माझा सोन्या, त्याचे पापे घेणं, किती सुंदर मेकअप करतात. आणि मेकअप केल्यानंतर तुमची दृष्ट, बाबा माझ्या राजाला, माझ्या सोन्याला माझी दृष्ट लागेल म्हणून अगदी स्वतःचं काय म्हणतात त्याला, काजळातलं काहीतरी लावतात त्याला, दृष्ट होणे माझी. किती नडतात रे. आणि एक सांगू का, जर अशी जर भगवंताची पूजा हातात घेऊन जर केली, माझ्या भोलेनाथाची, माझा भोलेनाथ, माझा भोलेनाथ, गंध लावत असताना माझ्या भोलेनाथाच्या डोळ्यात जाईल, माझ्या भोलेनाथ या गंधापासून त्रास होईल. मग भोलेनाथ माझा सुंदर दिसला पाहिजे, अलौकिक दिसला पाहिजे. ते सौंदर्य पाहून माझ्या मनाला प्रसन्नता वाटली पाहिजे. ही भावना, माझा भोलेनाथ, माझा भोलेनाथ, जसं लेकराचं मेकअप करतोय तसं आपल्या देवाचं मेकअप आपण का करत नाही? मग त्यामुळे आपल्याला पूजाचा तो आनंद मिळत नाही ना मायबाप. घरामध्ये ते दूषित वातावरण का होत नाही? ते सगळं दूषित वातावरण होण्याचं कारण आपले कर्म चुकतोय, आपण आपली विधी आपण चुकतोय. आणि ही विधी शिकण्याकरता, त्याकरता भोलेनाथावर प्रेम कसं करावं, हे प्रेम अलौकिक तो महाग्रंथ आहे, शिव महापुराण. भगवान श्रीकृष्णाच्या पंचाक्षर मंत्राची जी विधी आहे, तो मंत्र निर्माण कसा झाला, त्यानंतर श्री सुतजी महाराजाने महाशिवरात्रीचं व्रत आणि महाशिवरात्र ही तिथी केव्हापासून निर्माण झाली, कोणापासून निर्माण केली, कोणाकरता निर्माण केली, आणि त्या ठिकाणी या कलियुगाच्या वणव्यापासून, या संकटापासून सुटण्याकरता श्री सुतजी महाराजांनी सांगितलं की कलियुगामध्ये एक सुंदर भगवान शंकराच्या पार्थिव लिंगाचं जर पूजन केलं तर कलियुगाचं त्या ठिकाणी जो त्रास आहे, या वणव्यापासून, त्या मृत्यूच्या जाळ्यापासून त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी ती सुटका होते. हे सर्व कल्याण करणारी, भगवान शंकराची आवडणारी, भगवान शंकराला प्रसन्न करणारी ती पार्थिव लिंग पूजन जो व्यक्ती करतोय त्याला त्या ठिकाणी कलियुगाचा जो प्रभाव आहे त्या व्यक्तीवर पडत नाही. आणि त्यानंतर भगवान श्री सूतजी महाराज ही पार्थिव लिंग कसं प्रगट झालं, भगवान शंकराच्या लिंगाची जर पूजा केली तर त्या ठिकाणी माणसाला नरक यातना भोगण्याची वेळ येत नाही, पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. प्रत्येक दुःखापासून, संकटापासून निवृत्त होण्याकरता एक साधन आहे भगवान शंकराच्या लिंगाचं पूजन. मग प्रश्न केला होता की हे सूतजी महाराज, भगवान शंकराचं लिंग हे कशा प्रकारचं असतं, भगवान शंकराचं लिंग हे कसं प्रगट झालं, केव्हा प्रगट झालं, कोणत्या तिथीला प्रगट झालं,
का प्रगट झालं, कोणत्या हेतून प्रगट झालं, हे त्या ठिकाणी श्री सूतजी महाराजांना प्रश्न केल्यानंतर श्रुतजी महाराज म्हणतात, हे शौनकांनो, आता ही कथा आज नाही, लिंग प्रगटीकरणाची कथा, महाशिवरात्रीची कथा, बिल्ववृक्षाची कथा, त्यानंतर भगवंताला महादेवाला कोणतं फूल व्हावं, कोणतं फूल चालत नाही, कोणतं फूल चालतंय, कशा प्रकारचं फूल चालतंय, भगवान कोणतं फूल वाहिल्यानंतर लवकरात लवकर त्याची कृपा आपल्या संसारामध्ये आपल्यावर बरसत राहते, कशा प्रकारची भगवान शंकराची पूजा करावी, त्या पार्थिव लिंगाची पूजा करावी, हा सुंदर विषय त्या ठिकाणी. आणि भोलेनाथने भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाला कोणती अशी साधना करायची सांगितली जेणेकरून भोलेनाथ लवकर प्रसन्न होईल, ही साधना, हे चरित्र आपण उद्याच्या ठीक 8च्या सुमारामध्ये पाहणार आहोत.